नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी आमने सामने। आदित्य ठाकरेंनी दिली खुन्नस, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची मात्र दमछाक। राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत। हिंदुत्व सोडलं, सन्मान गेला, सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी तर टीका करणारे भंपक, राऊतांचा प्रतिटोला। ठाकरेंना 6व्या रांगेत बसवल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचं प्रतिकात्मक आंदोलन। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी घोषणाबाजी, काँग्रेस सोबत जाऊन ठाकरेंनी स्वतःची अवहेलना केली, शिंदेंच्या शिवसेनेची टीका। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बैठकीत वाद, जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात शाब्दिक चकमक, विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून झाला वाद। सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरणाचा प्रयत्न, जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अटकेत। अजित पवारांकडून भल्या पहाटे चाकणचा दौरा, चाकणमधील वाहतूक कोंडीची केली पाहणी, कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू। पुणे जिल्ह्यात नव्यानं 3 महापालिका कराव्या लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान। चाकण आणि हिंजवडीत महापालिका होणार, अजितदादांची माहिती। मोदी मतांची चोरी करून पंतप्रधान झाले, बंगळुरूतील फ्रीडम पार्कमध्ये आयोजित मतदार रॅलीमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य। मत चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात कर्नाटकात निषेध मोर्चा। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन। चौकीदार वोट चोर है अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव, ओबीसी मधून मराठा समाजाला 50% सरसकट आरक्षणाची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील रस्त्यांबद्दल नाराज, रस्त्यांकडे पाहिलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं, फडणवीसांकडून खंत व्यक्त। केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण, मात्र आगीचं गूढ कायम। मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीची पाहणी। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचं 10 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। आठवड्यातून 6 फेऱ्या पुणे नागपूर प्रवास 3 तासांनी कमी होणार। माधुरी हत्तीणीसाठी कर्नाटकात देखील आंदोलन, कर्नाटकातील शेडबाळ गाव बंद करून मोर्चा। कर्नाटकातील 3 हत्तींच्या सुटकेबाबत 3 सप्टेंबरला बंगळुरू उच्च न्यायालयात सुनावणी। संभाजीनगरातील अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा, अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन आणि योग्य मोबदला देण्याची मागणी। विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळपासून मुसळधार, वाशिम, बीड आणि हिंगोलीला पावसानं झोडपलं, नदी नाले तुडुंब, रस्ते पाण्याखाली। हिंगोलीच्या सेनगावमध्ये पावसाची बॅटिंग, साखरा, बोरखेडी, हिवरखेडा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस, शेती वाहून गेल्यानं शेतकरी हतबल। मुलाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आईलाही हृदयविकाराचा झटका, मुलाच्या मृत्यूनंतर 4 तासात आईनेही सोडले प्राण। सांगलीच्या तासगावमधील कुमठे गावातील हृदयद्रावक घटना। अहिल्यानगरमध्ये 3रीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल न करण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकल्याचा आरोप, दबाव टाकणारे ताब्यात तर शिक्षक फरार। लग्न तोडणाऱ्या प्रेयसीवर प्रियकराचा हल्ला, नागपूरच्या गुमथी गावातील घटना, गळ्यावर वार झाल्यानं प्रेयसी गंभीर जखमी। मुंबईमधल्या कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा करत कोळी महिलांचं नृत्य, आदित्य ठाकरेंनीही धरला ठेका। उज्ज्वला योजनेतील घरगुती गॅसचे दर वाढणार नाहीत, केंद्र सरकारकडून 12,060 कोटी रुपये मंजूर, केंद्र मंत्रिमंडळात निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवर चर्चा, भारत अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला महत्त्व।
भारत अमेरिकेकडून शस्त्र आणि विमानं खरेदी करणार नाही. अमेरिकेनं 50% टॅरिफ लादल्यानंतर भारत सरकारचा मोठा निर्णय. सुमारे 31,500 कोटींचा संरक्षण करार थांबवला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा वॉशिंग्टन दौराही रद्द. सलमान खानला शो मध्ये बोलावल्यानं कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर फायरिंग. सलमान खान सोबत जो काम करेल त्याला AK-47 न मारून टाकू. लॉरेन्स बिश्नोई टोळीची कपिल शर्माला धमकी.